की जगासाठी तुम्हाला जर खरंच काही करायचं असेल ना, तर समाजसेवा, मदत, दानधर्म, रक्तदान सगळं सगळं बाजूला ठेवा. पहिलं एक काम करा, काय? तुम्ही आनंदी राहा. तसं तुमच्या जीवनामध्ये तुमचं जीवन जगण्याचा हेतू काय आहे? काहीच नाही आहे. आनंद आणि मस्तीने जगणं आहे. बस एवढा जर हेतू असेल ना, तुम्ही या जगासाठी खूप काही करू शकता. शरीर आणि मन या दोन गोष्टी अशा आहे ज्या कधीच आनंदी नाही होऊ शकत. मला सांगता तुम्ही आनंद पेरा. हो, तुम्ही आमच्यातून आनंद पाजरू द्या. तुम्ही आनंद पाजरा, तुम्ही आनंद पेरा. बाकीचे काय पेरतात, तुम्हाला काय करायचं नाही. नाही, सुखी होण्यासाठी खूप काही करावं लागतं. हां, सुख फार महाग आहे. कष्ट, मेहनत, काय पापड बेलणे पडते पता नाही. हां, परंतु आनंदी होण्यासाठी काहीच गरज नाही. आनंदी होण्यासाठी एकच गोष्ट करा, अहंकार सोडून द्या, मीपणा सोडून द्या. मित्र हो, आपण जर कधी भगवान श्रीकृष्णाचं कधी आपण जर प्रतिमा पाहिली किंवा प्रभू रामचंद्रांची आपण प्रतिमा पाहिली, अगदी त्यांना तुम्ही एखाद्या मालिकेमध्ये, चित्रपटामध्ये त्यांची भूमिका पाहिली असेल, भगवान बुद्धांची प्रतिमा पाहिली असेल, या सर्व महान विभूतींच्या चेहऱ्यावर नेहमी शांतता आणि आनंद असतो. ते समाजासाठी काय करता यापेक्षा ते स्वतःसाठी त्यांनी स्वतःला कसं बनवलेलं आहे हे जास्त महत्त्वाचं. आपण बघतो समाजामध्ये अनेक लोक खूप सारा प्रयत्न करतात, समाजसेवा करण्याचा प्रयत्न करतात आणि समाजामध्ये चांगले बदल घडवून आणायचा प्रयत्न करतात. अगदी कुटुंबामध्ये सुद्धा जी वडीलधारी मंडळी असतात ती आपल्या मुलाबाळांना चांगले संस्कार देणं, चांगलं आयुष्य देणं, चांगलं शिक्षण देणं, सुविधा देणं आणि सुरक्षितता देणं यासाठी पूर्णपणे आपली शक्ती पणाला लावतात, आपलं आयुष्य समर्पित करतात. ही सुरुवात आहे. तुमचं कुटुंब म्हणजे एक छोटासा समाज आहे जिथे तुम्हाला तुमचं काहीतरी दुसऱ्यासाठी द्यायचं आहे. मग तुमचे श्रम असतील, तुमचा वेळ असेल, तुमचा पैसा असेल, तुमच्या सुखाची एखादी गोष्ट असेल ती तुम्हाला दुसऱ्याला द्यायची आहे. त्याला शेअरिंग आम्ही असं म्हणतो. मग समाजासाठी काहीतरी करू इच्छिण्याची जी उर्मी आहे ती आम्हाला कुटुंबामधून मिळते. जेव्हा आम्ही कुटुंबाचं संपूर्ण गरजा भागवतो तेव्हा आम्हाला थोडंसं बाहेरचं कुटुंब दिसायला लागतं, त्या कुटुंबाशी जोडलेले इतर कुटुंब, आणि मग थोडंसं आमचं कुटुंब विस्तारतं. किंवा दोन प्रकारे माणूस हा कुटुंबातून बाहेर पडतो. एक त्या कुटुंबाला वैतागून बाहेर पडतो आणि एक त्या कुटुंबामधून तृप्त होऊन बाहेर पडतो. दोन्ही प्रकारे तो ज्यावेळेस कुटुंबातून बाहेर पडतो त्यावेळेस तो दुसऱ्यासाठी काहीतरी करायचा प्रयत्नच करतो. मग ज्यावेळेस मनुष्य आपण जगण्याचा प्रयत्न करतो तेव्हा त्याला कोणाबरोबर तरी भागीदारी करावीच लागते. अगदी भिकाऱ्याला सुद्धा भीक देणाऱ्यांबरोबर भागीदारी करावी लागते, त्याशिवाय तो जगू शकत नाही. तसं जीवनामध्ये जेव्हा आपल्याला इतरांचा संपर्क येतो, इतरांचा आपल्याला ज्यावेळेस संबंध येतो त्यावेळेस आपण त्यांच्याबरोबर कशा प्रकारचा व्यवहार करतो, कशा प्रकारे देवाणघेवाण करतो, कशा प्रकारची मानसिकता आपण ठेवतो हे फार महत्त्वाचं असतं. आणि आज आपण पाहतो की बऱ्यापैकी समाज समृद्ध झालेला आहे, तो दुसऱ्यासाठी नक्की काहीतरी करू शकतो. निदान आपल्या भाकरीमधली अर्धी भाकरी तो दुसऱ्याला शेअर करू शकतो, एवढी तर परिस्थिती प्रत्येकाची आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये माणसं खूप छान प्रकारे दानधर्म करण्याचा प्रयत्न करतात, समाजसेवा करण्याचा प्रयत्न करतात. आपण बघतो जेव्हा सामाजिक कुठलेही कार्य निघतं लोक भरभरून मदत करतात. एखाद्या गावामध्ये मंदिर बांधायला जर निघालं तर खूप लोक त्या ठिकाणी पुढे येतात आणि स्वतःहून मदत करतात. ज्याची म्हणजे हातावर पोट आहे तो सुद्धा मदत करतो. 1 दिवसाचा 2 दिवसाचा रोज त्याला तो देतो. काही नाही जमलं तर मी तिथं मदतीला येतो, माझ्याकडनं काहीतरी काम करून घ्या अशी पण त्या ठिकाणी काय करतो तो ऑफर देतो. म्हणजे थोडक्यात सांगायचं काय की जगासाठी प्रत्येकजण काही ना काही करण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे जगासाठी काहीतरी जे करणं आहे हे करण्याच्या पाठीमागे भूमिका काय आहे? भूमिका एकच आहे, मी जर काहीतरी केलं तर माझ्यासाठी पण कोणीतरी करेल. स्वार्थ आहे.
बिना स्वार्थ काहीतरी करणारा तो योगी असतो, संत असतो. आम्ही संत नाही, आम्ही सांसारिक माणसं आहे. आम्ही जे काही करतो त्याच्या पाठीमागे आमची काहीतरी तरी अपेक्षा असते. मग जसं मी जगासाठी करतो तसं जगाने माझ्यासाठी करावं. तुम्हाला माहिती आहे, आपण ज्यावेळेस दुसऱ्याच्या प्रोग्रामला जातो, कार्यक्रमाला जातो, लग्नाला जातो, वाढदिवसाला जातो, कुठल्याही कार्यक्रमाला जातो, आपल्या मनामध्ये अपेक्षा काय असते? तुम्ही एक ऑब्झर्वेशन केलं का कधी? म्हातारी माणसं कोणाचाही 10वा 13वा चुकवत नाही. पहा, ज्यांचं वय झालेलं असतं ना, 60च्या पुढे जे ढळाले ते कोणाचा 10वा चुकत नाही. आणि ज्यांची मुलं लग्नाच्या वयाची आली ते कोणाचं लग्न चुकत नाही. म्हातारी माणसं लग्न काही एवढं लक्ष देत नाही. आणि जी तरुण पिढी असते एकदम यंग, त्यांना जर सांगितलं अरे त्या अमक्या पाहुण्याचा 10वा आहे, जातोस का? नाही का मम्मी, नाही रे पप्पा, मला वेळ नाही आहे. ज्याला मृत्यू दिसत नाही आहे तो म्हणतो मी कशाला 10व्या 13व्याला जाऊ, कशाला मौतीला जाऊ, माझा मृत्यू तर लांब आहे अजून. याला मेल आणि तार करून पाठवलेलं आहे, तुझा मृत्यू लांब आहे. प्रत्येक गोष्ट आम्ही जी करतो ती अपेक्षेने करतो की आता लग्न आलं आहे, मग लग्नाला लोक आली पाहिजे, मी लग्नामध्ये दिसलो पाहिजे. मग आता माझं पण जवळ आलेलं आहे, माझ्या पण 10व्याला मौतीला कुणीतरी आलं पाहिजे. मेल्यानंतरही अपेक्षा आहे. त्या अपेक्षेपोटी का होईना जगासाठी माणसं काहीतरी करतात. बघा, ह्या प्रकृतीने किती सुंदर रचना करून ठेवलेली. तुम्ही किती जरी स्वार्थी व्हायचं ठरवलं तर तुम्ही स्वार्थी नाही होऊ शकत. तुम्हाला पारमार्थिक व्हावंच लागतं. किती तुम्ही सांगा मी नास्तिक आहे, अरे तू जर नास्तिक आहे तर बसमध्ये ज्यावेळेस बसतो तर ड्रायव्हरचा वास घेऊन बसतो का? तू दारू पिलेला आहे का बघूया. हां, कधी तुम्ही ड्रायव्हरला कधी त्याचं ड्रायव्हिंग लायसन विचारलं का कधी? हॅलो, ते अमरावती विदर्भाच्या भागामध्ये रेल्वे जाते, त्या भागामध्ये फार माकडं आहेत. कधी कधी ते माकडं कॅबिनमध्ये घुसता मोटरमनच्या. मग मला सांगा, एखाद्या दिवशी माकडानेच जर रेल्वे चालू करून दिली पाहून, काय माहिती मागच्या लोकांना पुढं माकड चालवते का माणूस चालवते रेल्वे. पण विश्वास ठेवून तिकीट काढून मागं लोक बसता. बरोबर आहे. म्हणजे अगदी स्वार्थी माणूससुद्धा विश्वास ठेवतो आणि काहीतरी जगासाठी करतो. आणि म्हणून जीवनामध्ये आम्हाला परमेश्वराने अशी एक रचना निर्माण करून दिली आहे, एक प्रकृतीने अशी एक रचना निर्माण केली आहे का जीवोजीवस्य जीवनम, एक जीव दुसऱ्या जीवावर, दुसरा जीव तिसऱ्या जीवावर, अशा प्रकारची रचना आहे. तरी पण म्हणतो मी. आणि हा मी जो आहे ना, मी, माझं, माझ्यासाठी. आणि याने काय केलं, एक अशा प्रकारची रचना निर्माण केली ज्या रचनेमध्ये तो स्वतःचं एक काल्पनिक आयुष्य निर्माण करतो. आणि त्याच्या स्वतःच्या काल्पनिक आयुष्यामध्ये तो स्वतःचा अहंकार असतो. आणि त्या अहंकारामुळे तो सर्वांपासून अलिप्त होतो. मला सांगा, मी नेहमी सांगत असतो, आपण घराला कंपाऊंड कशाकरता बांधतो? घराची सुरक्षा करायला, घराचं राखण करण्यासाठी बांधतो ना. उपद्रव नको, कोणाचा त्रास नको. त्याला तुम्ही जर गेटच नाही ठेवलं तर ते कंपाऊंड नाही होणार, ते तुरुंग होईल. तो घर न होता तुमचं काय होईल? तुरुंग होईल. मग तसंच आहे, अहंकार म्हणजे दरवाजा नसलेलं कंपाऊंड आहे. आणि मग त्याच्यामुळे तुमचा आनंद काय होतो? गायब होतो. अहंकारी माणूस तुम्हाला कधी आनंदी दिसला का? मग असा असतो काय माणूस, टाईट असतो, काय सरड्यासारखा टाईट झालेला असतो. तुम्ही ज्यावेळेस आनंदी असता, हसता, त्यावेळेस तुमच्या चेहऱ्याचे जेवढे स्नायू वापरले जातात त्याच्या 1/3सुद्धा, म्हणजे हसण्यासाठी जेवढे वापरता ना तुम्ही, ते तुमच्या दुःखी असण्याच्या अवस्थेमध्ये, सॅडनेसच्या अवस्थेमध्ये जेवढे स्नायू वापरले जातात त्याच्या 1/3सुद्धा हसण्यासाठी वापरले जात नाही. मग तुम्ही जर स्माईलमध्ये राहिलात तर तुमचं शरीर रिलॅक्समध्ये राहतं. आणि ज्यावेळेस तुम्ही दुःखामध्ये राहता, टेन्शनमध्ये राहता, जेव्हा तुम्ही अहंकारात राहता, मीपणात राहता, तेव्हा तुमच्या शरीराची खूप सारी एनर्जी वापरली जाते. मला सांगा, एकदा एक बस पंक्चर झाली आणि मग हवा जायला लागली, पण जवळपास कुठे गाडीला स्टेपनी पण नव्हती, जवळपास कुठे पंक्चरची सुविधाही नव्हती. मग तो ड्रायव्हरने वॉर्निंग केली सगळ्यांना की गाडीचं एक टायर पंक्चर झालेलं आहे, तरी पण मी गाडी पुढे घेऊन जात आहे. त्या बसमध्ये एक साधू महाराज होते. त्या साधू महाराजांनी आपलं सगळं गथोडं उचललं आणि डोक्यावर ठेवलं.
ते आजूबाजूचे सगळे लोक म्हणे काय माणूस आहे हां. तर म्हणे काय झालं. म्हणे अहो महाराज, तुम्ही गाठोडा डोक्यावर जरी घेतलं तर तुम्ही बसमध्येच आहे ना. तुमच्या डोक्यावर घेतल्याने काय बसचा बोजा कमी होणार आहे का. नाही होणार आहे. ते म्हणे पण कमीत कमी माझ्या डोक्यावर येईल ना. म्हणे उलट तुमच्या डोक्यावर वाढीव बोजा आहे. तुम्ही विनाकारण तो बोजा वाहू राहिले, बसवर तो आहेच आहे. मग साधू महाराज म्हटले तुमच्या आयुष्यामध्ये असं कितीतरी ओझं आहे जे तुम्ही विनाकारण वाहू राहिले. माझं माझं म्हणून. हां, हे शरीर माझं, हे पोरगा माझं, हे आईवडील माझे, हे घर माझं, ही गाडी माझी, हे कपडे माझे, ही डिग्री माझी, हे पद माझं, ही प्रतिष्ठा माझी, हा पैसा माझा. अरे हे सगळं ओझं आहे. हे ह्या प्रकृतीचं ओझं आहे. तू कशा डोक्यावर घेतो. इथून घेतलं ना तू. मला सांगा, ज्या वेळेस आपण एखाद्या हॉस्टेलवर जातो किंवा हॉटेलवर जातो, तिथला टॉयलेट जर मळाला, तिथलं बेडशीट जर खराब झालं तर आपल्याला टेन्शन येतं का. नाही येत. तिथली एखादी वस्तूचं नुकसान झालं तर तुम्हाला टेन्शन येतं का. नाही. का तुम्ही ते घरी धुवायला घेऊन येता कपडे. हॅलो. नाही. आपल्याला माहिती आहे हे किती जरी किमती असलं, किती जरी सुंदर असलं तरी ते आपलं नाही आहे. इथं वापरायचं आणि इथंच सोडून जायचं आहे. त्याच्याबद्दल तुम्हाला मोह तयार होतो का. जर झाला तर मग ते तुमच्या बॅगमध्ये घरी जातं. बरोबर आहे की नाही. म्हणजे असं आहे ते. आणि मग ते कर्म तयार होतं. हां मित्रांनो, तुमचा आय डी तिथं असतो ना, मग मागून फोन येतो, चुकून तुमच्याकडे आमची एक वस्तू आलेली आहे. मित्रांनो, असंच आहे जीवनाचं. असंच आहे. परमेश्वर ज्यावेळेस तुम्ही एखादी वस्तू जीव गुंतून नेण्याचा प्रयत्न करताना दुःखी होऊन जाता ना या जीवनामधून, तेव्हा तो तुम्हाला भूत बनवतो. तुझी वस्तू रिटर्न घे, तू मागं जा. हां, फॉल्टी आयटम आहे तू येऊ शकत नाही इकडे. तू मागे रिवर्स. हां, असं आहे. ज्यावेळेस एखादा प्रोडक्शन युनिटमध्ये एखादा ॲटम फॉल्टी निघतो, ते परत स्क्रॅपमध्ये जातं आणि ते परत मोल्डिंगमध्ये जातं आणि गरम होतं आणि हिट होऊन परत येतं. याला 84 योनी असं म्हणतात. फेरा. तुम्ही जोपर्यंत फॉल्टी आहे ना, जोपर्यंत तुम्ही दुःखी आहे ना, तोपर्यंत तुम्हाला चक्करच आहे. आणि म्हणून सद्गुरू आज आम्हाला सांगता की जगासाठी तुम्हाला जर खरंच काही करायचं असेल ना, तर समाजसेवा, मदत, दानधर्म, रक्तदान सगळं बाजूला ठेवा. पहिलं एक काम करा. काय. तुम्ही आनंदी राहा, तुम्ही मस्त राहा. अरे हे काय बोलणं झालं. आम्ही मस्तच आहे, मी आनंदीच आहे. अच्छा, तू आनंदी आहे, बरोबर आहे. मग तुझा ज्याच्याबरोबर भांडण आहे त्याला पाहून तुझ्या कपाळावर लगेच आठ्या कशा काय येतात. हॅलो. तुझं मन कसं काय कोण दुखवतं. तुझं थोडं जर तुला भूक लागली आणि तुला वेळेवर जेवायला नाही भेटलं, तुझी चिडचिड कशी काय होते. हां, मग ते तर होणारच. असं नाही आहे. तुमच्या आतमध्ये जो आहे ना, तो कायम आनंदीच आहे. हे शरीर आहे, त्याला भूक लागते. मला सांगा, हे तुमचं नाटक आहे असं मला जर म्हणायचं आहे, किंवा सद्गुरू असं म्हणताय का तुमची भूक, तुमचं तहान, तुमचं दुःख, तुमच्या यातना, तुमचं मन दुखणं, ह्या सगळ्या गोष्टी तुमचे नाटकं आहे. हो, पण कशावरून नाटकं आहे मला सांगा. जेव्हा तुमच्या एखादी गोष्ट फार अशी आनंदाची घटना घडलेली असते, तेव्हा तुम्हाला तहान भूक आठवते का. नवरदेवाला विचारा बरं, तुला तहान भूक आठवते का. एखादं लग्न जमलेलं असतं किंवा लग्नाच्या दिवशी त्याला अख्खा दिवस लोक म्हणतात, अरे जेवायला द्या नवरदेव नवरीला. ते म्हणतात आम्हाला भूकच नाही. पहिले तर कमीत कमी सकाळी तो नवरदेव भाऊबांधांक फिरायचा, शेवया बिवया खायचा. आता ते बी बंद आहे. की त्या ग्लॅमरमध्ये तुम्ही हे शरीर तहान भूक विसरतं. म्हणजे या शरीराची भूक हे नाटक आहे, लक्षात ठेवा. जेव्हा तुम्ही खूप आनंदी असता, प्रसन्न असता, तेव्हा तुम्हाला एवढं जेवण जरी गेलं तरी तुम्ही खुश. एवढे पेट्रोलमध्ये ॲव्हरेज मिळतं. इतर वेळेस 4 वेळा टाकी लोड करा तरी काही उपयोगच नाही. काय प्रकार आहे हा. प्रकार असा आहे की मुळात तुमचं जे अन्न आहे ते निमित्त आहे. तुम्ही जेव्हा दुःखी असताना, दुःखी माणूस जास्त पोट भरतो. जो कायम दुःखात राहतो, टेन्शनमध्ये, अहंकारामध्ये राहतो ना, अशी माणसं जास्त जेवण करतात. म्हणजे ही माणसं साधी सरळ भोळी असतात ना, त्यांना थोडंसं खाल्लं तरी त्यांचं पोट भरतं आणि ऊर्जा पण टिकते. ज्याला झिरो फिगरवाले अपवाद आहे बरं का.
तिला अरे बरं झालं आपल्या मनासारखं झालं. थोडं काम केलं तुमचा जीव चालला, तुम्ही कसले फिगरवाले. हां, एक लक्षात घ्या, फार अशी महीन धागा असतो, पडदा असतो, त्याच्यामध्ये लगेच चित्र बदलतं. बरोबर आहे. मी नेहमी सांगत असतो, सैनिक तारण्यासाठी असतो ना अतिरेकी मारण्यासाठी असतो, दोघांकडे बी एकच रायफल असतं. सगळी क्रिया पण एकच आहे, सगळं एकच आहे, फक्त त्याचा हेतू काय आहे त्याच्यावर कळतं की हा कशासाठी आहे. तसं तुमच्या जीवनामध्ये तुमचं जीवन जगण्याचा हेतू काय आहे? काहीच नाही आहे, आनंद आणि मस्तीने जगणं आहे, बस एवढा जर हेतू असेल ना, तुम्ही या जगासाठी खूप काही करू शकता. तुम्ही या जगासाठी एक सुंदर भेट आहे. कमीत कमी एक माणूस म्हणून तुम्ही स्वतः ह्या जगाला उपलब्ध करा ना. हां, आता लगीन सरळ आहे ना. हां, आणि त्यात इलेक्शन आहे. कधी नाही तो लग्नाच्या समारंभामध्ये या राजकारणाचा सुळसुळाट पुळपुळाट सुरू होतो. एका दिवशी 10 लग्न करताय पुढारी सगळे, तळागाळापासून वरपर्यंतचे. त्यांना जर विचारलं ना का हो, ते म्हणजे तोंड दाखवायला जावंच लागतं. त्यांना म्हटलं तुमचा एखादा मास्क बनवून पाठवायचा ना, हे की नाही, पुतळा बनवून पाठवायचा. हां, अरे तुम्ही कुठंच नाही. ज्याला खूप सारे मित्र असतात ना तो कोणताच मित्र नसतो, त्याचा कोणीच मित्र नसतो, हे लक्षात ठेवा. तसं आहे, जो सगळ्यांचा असतो तो कोणचाच नसतो. हो हो, हॅलो. हां, मी माणसाबद्दल बोलतोय. हां, ईश्वराला लागू करू नका, संतांना लागू करू नका. ते सर्वांचे असतात, कारण ते स्वतःचेच नसतात. बरोबर आहे. आणि हे राजकारणी लोक फक्त स्वतःचेच असतात, दुसरे कोणाचेच नसतात, पण मात्र लोकांमध्ये कायम असतात. ही टीका नाही, ही वास्तविकता आहे. काय सांगतो मी तुम्हाला की हे जे ढोंग आहे, हे ढोंग आमच्या दुःखाचं मूळ कारण आहे. आणि म्हणून आम्ही जर स्वतःला जर आनंदी ठेवलं तर तुम्हाला दुसरं काहीच करायची गरज नाही. आणि म्हणून सद्गुरू आजच्या संदेशामध्ये आम्हाला हे सांगता की ह्या जगाला तुम्ही जर काही भेट द्यायची असेल ना, हे जगाला कशाला हो, तुम्हाला जर कोणाला तरी भेट जरी द्यायची असेल ना, तर एक आनंदी मनुष्य म्हणून तुमच्या कुटुंबाला भेट द्या, तुमच्या मित्रांना भेट द्या, तुमच्या परिवाराला भेट द्या. तुम्ही जिथं ज्या संस्थेमध्ये, ज्या कंपनीमध्ये, ज्या सोसायटीमध्ये राहतात, काम करतात, त्यांना तुम्ही एक आनंदी व्यक्ती म्हणून भेट द्या. सतत नेहमी कधी दिसले आनंदाने हसा, बोला, काय नमस्कार, बरं आहे का. हां, लोक म्हणतील काय बावळ आहे, आम्ही काही विचारत नाही तरी बोलतोय, तरी नमस्कार करतोय. अहंकारी, महत्त्वाकांक्षी आणि आतल्या गाठीचे माणसं होण्यापेक्षा असा बावळा माणूस झालेला बरा. आपण माणसाने निसर्गाच्या बरोबर चाललं पाहिजे. आणि जेव्हा तुम्ही निसर्गाच्या बरोबर चालता, प्रकृतीच्या सोबत चालता, तर प्रकृती तुम्हाला जगायचं कसं आपोआप शिकवते. आणि ते तुम्हाला जर कळलं तर तुमचं जीवन आनंदी आनंद आहे. पण मुद्दा काय, आम्ही शरीराच्या आणि मनाच्या पलीकडे झेपच घेऊ पाहत नाही. ते च्युइंगम असतं ना, तो च्युइंगमसारखं आमचं सगळी चेतना त्या शरीराला आणि मनाला चिकटून बसलेली आहे. आम्ही जेवढा ओढायचा प्रयत्न करतो तेवढं ते मागं ओढतं. आलं लक्षामध्ये. आणि म्हणून शरीर आणि मन या दोन गोष्टी अशा आहे ज्या कधीच आनंदी नाही होऊ शकत. शरीर कधी तृप्त होऊ शकत नाही आणि मन कधी तुमचं समाधानी होऊ शकत नाही. आणि जरी झालं ते त्याचं ढोंग असतं, लक्षात ठेवा. तुम्ही आरोपीला जर न्यायाधीश केलं तर तो काय करेल. तुम्ही एखाद्या आरोपी आहे त्यालाच न्यायाधीशाच्या खुर्चीवर बसवलं आणि चल कर तुझा न्याय निवाडा असं म्हटलं तर तो काय करेल, स्वतःला फाशी देईल. हॅलो, तू काय राजा हरिश्चंद्र आहे का. हां, असं आहे. तुमचं मन आहे ना, हे आरोपी आहे, ते गुलाम आहे, म्हणजे राजा बनून बसलो आहे खुर्चीवर. आणि तुमच्या जीवाचे हाल चालू केले त्यांनी. जोपर्यंत ते तुमच्या खुर्चीवर बसलेलं आहे तोपर्यंत, जसं आपण म्हणतो ना, माकडाच्या हातामध्ये कोलीत देऊ नये. ऐकलं असेल ना तुम्ही, मशाल जळती मशाल तुम्ही जर माकडाच्या हातामध्ये दिली तर ते काय करतं, ज्या जंगलात राहतं त्या जंगलाचा आग लावतं. कळतं का तुम्हाला. स्वतःसाठी काय ओढून घेतं, दुःख. आज माणसं तशी झाली, दुःखाळी माणसं झाली हो सगळी. माणसं काय झाली, दुःखाळी झाली. म्हणजे काय हो, त्यांना स्वतःचं दुःख आहे ना
ते कमी करायचं नाही, त्यांना दुसऱ्याला दुःखी करायचं आहे, म्हणजे याला बरं वाटतं जरा थोडंसं. स्वतःचं दुःख त्याच्याने काही घालवत नाही, स्वतःचं दारिद्र्य त्याच्याने घालवत नाही. मग दुसरा कोणी श्रीमंत व्हायला लागला का तो कसा गरीब होईल, तो आपल्यासारखा कसा होईल, कसं काय शक्य आहे यार. मी पण प्रयत्न करतोय, मी नाही श्रीमंत झालो, हा कसं काय झाला. नक्की काहीतरी 2 नंबर असेल. ग्रामीण भागामध्ये बघा, ग्रामीण भागातून आम्हाला अशी एक शिकवणच आहे अशी, काय जर मोठा बंगला पाहिला, मोठी गाडी पाहिली, 2 नंबर बरं का. तुझी 2 नंबर बंद झाली ते पाय ना. हां, तू डॉक्टरकडे चक्र मारू मारू थकला गोळ्या खाऊन. कॉन्स्टिपिकेशन हे मनाचं कॉन्स्टिपिकेशन माणसांना झालेलं आहे. त्याची मनाचे विचाराची बद्धता, जशी कोष्ठ होते ना, बद्ध कोष्ठता, तशी बद्ध कोष्ठता झाली माणसाला. त्याचं मोकळं होतच नाही असं काही. त्याच्या ज्या गोष्टी आहे त्याचं दुःखसुद्धा ते सोडत नाही, त्याला पण आवळून धरतो. माणसं आपल्या वेदनांचं आणि आपल्या दुःखांचं सुद्धा प्रदर्शन मांडतात. बघा, एखादा माणूस असतो, अहंकारी माणूस ओळखायचा असेल ना, सर्वात सोपा, मग ती स्त्री असो नाही तर पुरुष असो, जेव्हा त्याच्यावर संकट येतं ना, जेव्हा त्याचं खोटं उघडं पडतं ना, तो लगेच रडायला लागतो. हा अहंकारी माणूस असतो. स्वतः मी फार केविलवाना होतो, त्याची पार अशी म्हणजे पूर्ण कोलमडून जातो त्या क्षणी. पण जोपर्यंत त्याचं सगळं झाकलेलं आहे ना, तोपर्यंत त्याचा रुबाब बघा, त्याचं वागणं बघा. म्हणजे तो स्वतःसाठी दुःख निर्माण करत असतो, पण त्याला कळत नाही की आपण दुःख स्वतःसाठी आपणच निर्माण करतोय. बरोबर आहे. मला सांगा, तुमच्या नावाने तुम्ही आत्ताच पत्र पाठवलं, शिव्यांचं एक शिव्या लिहिलं त्याच्यामध्ये भरपूर, हां एकदम, आणि पत्र तुमच्याच नावाने तुमच्याच पत्त्यावर तुम्हीच पाठवलं, ते कोणाला येईल ते? हां, 10-12 दिवसांनी तुम्हालाच परत येईल. पण ते 10-12 दिवसांनी येतं ना, मग ते आपल्याला वाटतं दुसऱ्याने पाठवलं. असं आहे, ही समस्या आहे. आम्ही जे काही करतो ना ते आम्हाला परत भेटतं, पण जे पाठवतो तेच भेटतं आणि अनेक पटीनं भेटतं, लक्षात ठेवा. तेव्हा आपण काय करायचं आणि काय पेरायचं. मला सांगा, आपण जर बाभळी पेरल्या, आंबे झाडं येतील का? तुमच्याकडे काय जादू आहे का अशी काही? कोणाकडे असेल तर सांगा. नाही असं काही. तुम्ही जे पेराल तेच उगेल. आणि म्हणून सद्गुरू आम्हाला सांगता, तुम्ही आनंद पेरा हो, तुम्ही आमच्यातून आनंद पाजरू द्या. तुम्ही आनंद पाजरा, तुम्ही आनंद पेरा. बाकीचे काय पेरतात, तुम्हाला काय करायचं नाही. नाही, तो बाभळीच पेरतो म्हणून मी बी बाभळीच पेरतो. मग तो होणार रक्तबंबाळ, तू पण होय. नाही, मला रक्तबंबाळ नाही व्हायचं. मग बाभळी पेरल्यावर रक्तबंबाळ नाही म्हणणार, मग काय होणार? तू काय गादीवर नसणार आहे? काटेच येणार रस्त्यामध्ये. नाही, मग आजूबाजूचे लोक असे होतो, तू बाकुजांचा विचार नको ना करू. तुझी गादी पाहून ती बी तयार करतील ना काही दिवसांनी. हां, कशाला काटे पेरतोस? आणि म्हणून आपण जीवनामध्ये आनंदी कसं होता येईल, आणि आनंदी होण्यासाठी काहीच नाही लागत हो. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट पहा, सुखी होण्यासाठी खूप काही करावं लागतं. हां, सुख फार महाग आहे. कष्ट, मेहनत, काय पापड बेलणे पडते पता नाही. हां, परंतु आनंदी होण्यासाठी काहीच गरज नाही. आनंदी होण्यासाठी एकच गोष्ट करा, अहंकार सोडून द्या, मीपणा सोडून द्या. मी काहीच आणलेलं नाही आहे, मी काहीच नेणार नाही आहे, उलट मी आज जिवंत, ही किती मोठी गोष्ट आहे. एवढं ज्याला कळलं ना, मला सांगा, तुमच्या वयाचे काही माणसं मेले का नाही? तुमच्या बरोबरीचे, तुम्ही ज्या शाळेमध्ये होते, त्या गावात होते, तुमच्या वयाचे सगळे जिवंत आहे का? हॅलो, प्रत्येकजण नाही म्हणतोय, एकही हा म्हणत नाही. मग तुम्ही त्याच्याकडे बघू ना, किती आनंदी व्हायला पाहिजे. अरे यार, परमेश्वराने त्याला किती लवकर नेलं, मला इथं ठेवलं आहे, धन्यवाद रे बाबा. बस, बाकी काहीच नाही पाहिजे. आनंदी व्हायचं असेल तर तुम्हाला काहीच नको आहे, पण सुखी व्हायचं असेल तर बरंच काही हवं आहे. म्हणून स्वतःला आनंदी ठेवण्यासाठी हे सगळं सोडा. मी, माझं, सगळ्यांसाठी करा. असं नाही आहे की तुम्ही मी, माझं कुटुंब, माझं परिवार यांचं त्याग करा आणि संन्यासी व्हा, असा मुद्दा नाही आहे. मुद्दा काय आहे की अडकून राहू नका, त्यांच्यापुरते जगू नका. त्यांच्यापुरते जगल्यामुळेच तुमचा बोनसाय झाला आहे. केवढे मोठे झाड होऊ शकले असे तुम्ही, एवढेच आहे. काय रे बाबा, नाही माझी फॅमिली. मग तुला छाटू तेवढंच ठेवतील ते. हा, इकडं जाऊ नको, तिकडं जाऊ नको, हे करू नको, ते करू नको, टायमिंगमध्ये ये, असंच कर, एवढंच फळ ठेव. हां, तसं होणारच आहे.
तुमचं आयुष्य बोनसाय करण्याला तुम्ही स्वतः मी माझं करण्याचं कारणीभूत आहे. आणि म्हणून या मी आणि माझ्याच्या बाहेर या अपेक्षा सोडून द्या. आनंदी आनंद आहे. आणि तो आनंदी आनंद जर तुम्ही स्वतःमध्ये जागृत केला, निर्माण करण्याची पण गरज नाही, आहे तो. काय नाही नाही, आहे तो. नवीन ठिकाणी फॅमिली राहायला गेली आणि त्या स्त्रीला मोठी काळजी वाटली. ती जगाची फार काळजी करायची ना, आहे की नाही. ती आपल्या नवऱ्याला म्हणते, का हो बघा ना ती, मी 8 दिवसापासून बघते, ती शेजारची जी महिला आहे, ती स्त्री आहे, कपडे तिला नीट धुताच येत नाही हो म्हणे, हे मळकट कपडे धुते म्हणे नुसती. याने एकदा ऐकलं, त्याला माहिती आहे आपल्या बायकोची सवय, त्याने दुर्लक्ष केलं. तिने पण दुसऱ्यांदा सांगितलं, परत तिसऱ्यांदा तिने त्याचं बकडच धरलं, म्हणे हो इकडे या ना, तुम्हाला कळतं का नाही, बघा ना, बघा किती मळके कपडे, बघा ते धुता पण येत नाही त्यांना. तुला काय करायचं त्याचं, आपले कपडे बघ ना. तिने एवढी बळजबरी केली, तो गेला बघायला. आता त्यांनी तिच्याबरोबर 10-12 वर्ष आयुष्य काढलंच होतं ना. आतमध्ये गेला, थांब ग, मध्ये गेला, एक ओलं फडकं आणलं आणि काच पुसली आणि मग बघितलं बाहेरचे कपडे तर पांढरे स्वच्छ धुतलेले, तू काच धुतलेली नाही आल्यापासून. ही दृष्टी आहे. म्हणून आम्ही आमचं अंतःकरण स्वच्छ करण्याची गरज आहे. सगळीकडे आनंद आहे, सगळीकडे उत्सव आहे, सगळी जीवन मस्त आहे, बरोबर आहे. पण आमचं काय झालं आहे, आम्ही असे चष्मे घातलेले का आम्हाला सगळीकडे काविळच दिसते, पण चष्मा पिवळा आहे आमचा हे आम्हाला कळत नाही, बरोबर आहे. आणि म्हणून जीवन फार सुंदर आहे. ज्यांनी आम्हाला चष्मे दिले, ज्यांनी आमच्या चष्म्यांना रंग दिला, त्या सगळ्यांचे आभार माना आणि त्याला एकदा सोडायला त्या सगळ्या चष्म्यांना, त्या विचारांना, त्यांच्या धारणांना, आणि स्वतःचं एक नवीन जीवन सुरू करा आणि मस्त आणि आनंदी जीवन जगा मित्रांनो. एवढं जर तुम्ही करू शकला ना, तर तुम्ही या जगासाठी एक सर्वोत्तम भेट देऊ शकता. धन्यवाद.